आज राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात करणार प्रवेश। नंदुरबारमध्ये जंगी स्वागत। काँग्रेसचे मोठे नेते राहणार उपस्थित। देशात सीए कायदा लागू। लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा मोठा निर्णय। पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याची तरतूद। आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला जाण्याची शक्यता। फडणवीस दिल्लीतच जागा वाटपावर खल। लोकसभेची भाजपची दुसरी यादी तयार। साम टीव्हीला सूत्रांची माहिती। पंकजा मुंडे, नितीन गडकरी, मुनगंटीवार यांना उमेदवारी मिळणार, तर संभाजीनगरची जागा शिवसेनेला देण्यावर एकमत। अमोल कोल्हेंनी निलेश लंकेंची भेट घेतल्यानं शरद पवार गटात जाण्याच्या चर्चांना उधाण, तर कुठेही जाणार नाही या तर निव्वळ अफवा। निलेश लंकेंचं साम टीव्हीवर स्पष्टीकरण। बारामतीत दोन्ही पवार विरुद्ध विजय शिवतारे सामना रंगण्याची शक्यता। बारामतीत दोन्ही पवारांना पाडा। शिंदे गटाचे नेते माजी मंत्री शिवतारेंचं आवाहन। मविया सरकारच्या काळात कोस्टल रोडच्या कंत्राटदारांकडून प्रचंड वसुली। शिंदे फडणवीसांचा गंभीर आरोप, तर सागरी मार्ग उद्यापासून होणार खुला। सरकारी कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचंही नाव लिहिणं बंधनकारक। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, तर मुंबईत थीम पार्क बनवण्याचंही केलं जाहीर। मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी एसआयटी गठीत। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक समितीचे प्रमुख। फडणवीसांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणार। जरांगे पाटलांचा इशारा, तर भाजप कार्यकर्त्यांचा माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न असल्याचाही आरोप।